शुभ सकाळ सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तर मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते. तर आता झालेली आहे सकाळ. तर म्हणलं चला सकाळी साडा वगैरे टाकून झाला, रांगोळ वगैरे काढून झाली आणि आता पूजा वगैरे करायची आहे. तर सडा रांगोळ झाली तर म्हणलं चला आता गॅसची वगैरे पूजा करून घेऊ, कारण आता आपल्याला चहा करायचा आहे. तर चला आता आपण गॅसची पूजा वगैरे करून घेऊ. कारण कसं आहे, पहिल्या स्टार्टिंगला पण माझं काम रोजचं जे आहे तर मी तुम्हाला रोजच्या कामाची रुटीन जे आहे तर ही शेअर करत असते. 2-3 एक ब्लॉग टाकलेला आहे. तर म्हणलं आता इथून पुढं सुरुवात करू. तर सडा रांगोळ वगैरे झाली तर म्हणलं आता चला गॅसची वगैरे पूजा करून घेऊ. तोपर्यंत मस्त असं चहा वगैरे टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर जे आहे दुसरे कामं तर मग इथून जे सर्व जे आहे रोजचे जे आपले रोज काय काम झालेलं आहे दिवसभराचं काही नाही येतं तुमच्यापर्यंत ब्लॉग माझा येतच राहणार आहे. तर तुम्ही आवर्जून माझा नक्की ब्लॉग वगैरे बघत जा. तर चला आता आपण करत आहे चहा. तर मी चहा टाकते. तर चला आता आपण टाकणार आहे चहा. काय होऊन जातं, सकाळी सकाळी थोडी कामाची थोडी धावपळच असते आणि आज असं होतं की न पिणारे पण आज चहा पिणार होते. तर म्हणलं चला आज थोडं दुसरा काही नाश्ता वगैरे आज नव्हता. आज आहे पहिलाच आपला श्रावण सोमवारामधला दुसरा शनिवार आहे. तर म्हणलं चला माझा तर उपवास आहे. तर मग जे मेंबर आहेत तर काही तर त्यांना जायचं आहे बाहेर. तर जे घरी आहेत तर त्यांच्यासाठी करणार आहे थोडंसं. तर मग आज खिचडी बनवणार आहे न खाणाऱ्यांसाठी पण. तर म्हणलं चला सकाळच्या कामाची सुरुवात. तर हे मिस्टरांनी सकाळी 1 लिटर दूध 1.5 लिटर दूध आणलेलं आहे. तर चला आपण आता तोपर्यंत दूध वगैरे ओतून घेऊ, मस्त टाकून घेऊ दूध वगैरे. सकाळी सकाळी कामाची थोडी धावपळ वगैरे असते. सकाळी टायमिंग लवकर होऊन जातो, कारण सकाळी उठण्याची थोडीशी लेट झालं तर अजून कामाला पण लेट होऊन जातं. तर रोजचं आमचं 1.5 लिटर 2 लिटर असं दूध असतं. दूध असल्यामुळे काय होऊन जातं की मलाई वगैरे पण जास्त निघते आणि तूप आपलं घरचं तूप पण होऊन जातं छान. तर म्हशीचं दूध आहे आणि कंटिन्यू 2 लिटर कधी 1.5 लिटर असं दूध असतं. कारण शक्यता असं दुसरं हे करण्यापेक्षा जास्त दूध आमच्या घरामध्ये जास्त येतं पहिल्यापासूनच. दही वगैरे आम्ही विकत वगैरे काही आणत नाही, कारण मी घरी चिरजत असते दूध. कारण विकतचं दही आम्ही कधी घेत पण नाही. दूध जास्त आणून ते जायला घालत असतो. आणि तर माझा ह्यो आहे सकाळ ते संध्याकाळपर्यंत मी दिवसभरामध्ये काय काम वगैरे केलेलं आहे. तर माझा हा ब्लॉग आहे. तर माझा जो व्हिडिओ कसा वाटतो कसा नाही तर मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगत जा की छान आहे की नाही. तर मग कसं त्याच्या विषयावर आम्ही बनवत जात जाऊ व्हिडिओ, की त्याच्यावर एवढं म्हणजे नवीन नवीन आता मी ब्लॉग टाकण्याची सुरुवात केलेली आहे. तर कसा वाटला कसा नाही तर मला नक्की कमेंटद्वारे तुम्ही मला सांगत चला. म्हणजे काय होऊन जातं, मला पण व्हिडिओ टाकायला थोडं उत्सव वाटतो आणि आनंद वाटतो की माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझे ब्लॉग वगैरे आवडत आहेत. तर मला कमेंटद्वारे तुम्ही मला नक्की सांगत चला की छान आहे किंवा कसा. तर माझा व्हिडिओ आवडल्यास मला लाईक सबस्क्राईबर करत जा आणि माझा व्हिडिओ आवर्जून बघत जा. तर याच्यानंतरून मी परितनं एकदम छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत माझे येतील अशा परितनामध्ये मी आहे की मी माझ्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत छान व्हिडिओ माझे कसे जातील हे ब्लॉग कसे नाही. तर मी आता प्रयत्न करते आणि छान छान तुमच्यापर्यंत ब्लॉग माझे येत जातील. तर मी तीच म्हणजे हे करते आता इथून पुढं छान व्हिडिओ काढण्याचे प्रयत्न करते की ब्लॉग तुमच्यापर्यंत माझे छान येत जातील. आणि मिस्टरांना आज नेमकी त्यांच्या बहिणीच्या जागरण गोंधळासाठी जायचं होतं पुण्याला. तर त्यांची पण थोडी सकाळी धावपळ वगैरे चालू होती. तर ते म्हणे सकाळी लवकर आवरून दे म्हणजे त्यांना जाण्यासाठी. तर कसं असतं, माणसांना बाहेर जायचं म्हणल्याच्या नंतर जे घरी मेंबर असतात तर त्यांचं कसं असतं की त्यांचं दिवसभर चाललं तरी चालतं, काही अडचण नसते. तर नाश्ता वगैरे करायचा होता. तर मिस्टर बोलले तू काही नाश्त्याच्या आणि त्याच्या काहीला राड्यात पडू नको आता, कारण मग आता मुलं वगैरे होते तर मुलांना पण बाहेर जायचं होतं, मोठ्या मुलाला पण आणि मिस्टरांना पण. तर मग घरी काही राधा आणि मीच होतो तर आणि लाना. तर मग तो बी काही म्हणे मला पण काही नाश्ता वगैरे नाही करायचा आहे.
तर त्यांनी म्हणजे चहा वगैरेच घेतला. चहा खारीच दे म्हणे. मिस्टर बोलले आजच्या दिवस काही आता लवकर जायचं आहे आम्हाला पण, कारण काही आता नाश्ता वगैरे काही जास्त नको काही हे करत बसू, आणि तू तुझे कामं वगैरे आवरून घे काय असतील ते, आणि पटकन चहा आणि खारीच दे म्हणे. आजच्या दिवस काही होत नाही त्याला, चालतं म्हणे. तर मग मी पटकन चहा वगैरे करून दिला मिस्टरांना, मुलाला, आणि मग तोपर्यंत चहा वगैरे झाला. त्याच्यानंतरून मग मला फुलं वगैरे पण आणायला जायचं होतं, पण म्हणलं अगोदर मिस्टरांचं मुलाचं वगैरे आवरून देऊ आणि त्याच्यानंतरूनच फुलं वगैरे घ्यायला जाऊ. तर सकाळी सकाळी कशी असते की कामाची थोडी धावपळच असते, आणि सकाळचा हा टायमिंग असा असतो की लवकर उठण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे सकाळी उठण्याचा प्रॉब्लेम असतो, बरोबर. चप्पल नवीन आणलेली ती घालू ना, लाडक्या लेकाने नवीन चप्पल आणलेली ती घालून जायची. मला पण फुलं तोडायला जायचं आहे, पण म्हणलं आता तुम्ही चाललाय तर म्हणलं थोडं थांबले तुमच्यामुळं, जायचं होतं फुलं तोडायला. लाडाच्या लेकाने चप्पल तरी पायाजोगी आणली अशी मस्त, एकदम मस्त आहे हो चप्पल, जसे पाय. तेवढं गाडीकडे जावं का? नवीन चप्पल लेकाची तर निस्ती घालू घालू चिडू राहिले. लेकाने नवीन चप्पल. हा, सातपूरला? अरे बापरे, सातपूरला चालली? अरे वा. आणि नाश्ता केला का तू? नाही केला का बरं? जेवली होती असं? काय जेवण केलं होतं मम्मीने? काय बनवलं होतं बाळा आज? डाळ. डाळ आणि अजून भात. हुसल? अरे बापरे, मला नाही बोलवलं जेवायला तू? नाही बाई, शाळेत जाते का नाही तू? पप्पाच्या गाडीवर जाते? बापरे, लई हुशार दिदी तू, आहे ना? तुलाही बोलते का वर? सुनू सुनू मस्त बोलते तू, मला तुझा आवाज येत असतो रोज. हा, बोलते तू. मम्मीने तुझी शेंडी लई छान घातली पण. हा, छान घातली ना, मस्त घातली. सागर वेणी घातली छोट्या छोट्या केसांची. मम्मीला छान वेणी येते ना. तुला नाचता येतो ना ग? नाही, नाचून जा ना, कंबर कशी हवी लागती. अयो लई हुशार आहे. लोकांचा नाश्ता वगैरे झालेला आहे, तर ते गेले त्यांच्या कामानिमित्त. तर म्हटलं चला आता थोडंसं आपण डाळिंब वगैरे खाऊन घेऊ, कारण आज मला तर काही खायचं नव्हतं दुसरं काही नाश्ता वगैरे. तर म्हटलं चला सकाळी सकाळी थोडंसं डाळिंब. तर आता आपण टाकणार आहोत चाट मसाला, थोडासा चाट मसाला टाकून देऊ. आणि बाहेर तर खूप पावसाचं झालेली आहे सुरुवात, जास्त जोराचा नाही, रिमझिम चालूच आहे त्याची दिवसभर. मस्त सकाळपासूनच त्याने हजेरी लावलेली आहे. तर या तुम्ही पण आमचा नाश्ता करायला, थोडासा नाश्ता करायला या तुम्ही पण थोडासा. चला तर चला, आता दुपार 2 वाजलेले आहेत. तर म्हटलं चला आज शनिवार पण आहे, तर म्हटलं चला कामं वगैरे सगळे ओके रेडी आवरले, आणि मंदिरात जायचं असतं, महादेवाच्या मंदिरात वगैरे जाऊन आली. आता त्याच्यानंतर ना म्हटलं खिचडी करून घेऊ, कारण भूक पण लागलेली आहे. तर चला आता आपण टाकणार आहोत मिरच्या थोड्याशा, कारण काय होऊन जातं काम वगैरे आवरलं ना तर खूप भूक लागून जाते. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता थोडंसं खिचडी वगैरे करून घेऊ, आणि ब्लाऊज वगैरे शिवायचं आहे. तर मग नंतरूनच ब्लाऊज शिवायला बसू म्हटलं, कारण आपला आज श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार, शनिवार पण आहे ना, तर सोमवारच येतं. तर आता थोडीशी मस्त खिचडी वगैरे करून घेऊ. हा, मग घरातलेच असते ते, एवढे बाहेरचे नसतात शेतीचे वगैरे. पण किती काम करा का शेती घरातलं व्हायना, पण घरातले वगैरे कामं काही दिसते नाही, पण कामाचा खूप वैताग असतो.
हे कर ते कर, हे पूस ते भांडं घास, ते कुंड म्हणजे सारखं कामाचा खूपच वैताग असतो घरामधल्या बी, कपडा लता खूप. शेतीच्या कामापेक्षा घरातले कामं नको आहे. शेतीचं केलेलं परवडलं पण हे खरंच काम नको आहे. खिचडी जास्त झाली काय, आरती बाईला द्यावं लागेल मग जास्त झालं. मी नाही खाणार बाई एवढी जास्त जर झाली, पोट दुखायचा का. ज्या दिवशी उपवास नसतो त्या दिवशी एक माणूस जर जेवणार असेल तर त्यांच्यासाठी फक्त खिचडी, दुसरं काहीच नाही. त्यांचा पण ज्यांचा उपवास नाही त्यांना पण उपवास धरायला लावायचा मग त्या दिवशी. कारण भाजीचा त्याचा खूप त्रास राहतो ना, त्याच्यामुळे मग वैताग होऊन जातो. शेंगा फोडणार आहे. तर काय झालं होतं, ह्या शेंगा गावावरून आणलेल्या होत्या. तर पाहू शकताय तुम्ही कसं असे एकदम खराब व्हायला लागले आहे त्या पावसामुळे. ऊनच पडत नाही, 2-3 महिने झाले, 2 महिने झाले. तर त्याला अशी ऑटोमॅटिक अशी बुरशी यायला लागली झाली. तर चला आपण फोडून तरी बघू आतमध्ये कशा निघताय ते शेंगदाणे, कशा छान निघतायत. पण मग थोडीशी अशी बुरशी टाईप व्हायला लागली त्याला. तर म्हणलं आज फोडून घेऊया. तर पाहू शकतायत आमच्या दारामध्ये किती झालेली आहे घाण वगैरे, आणि पावसामुळे तर पाहू शकतायत कसं झालेलं आहे. बघा आता मी शिवणार आहे ब्लाऊज.